MPSC CSAT 2019 या प्रश्नपत्रिकेतलं हे गणित आहे. 100 एकक लांबीच्या रस्त्याच्या विरुद्ध टोकाकडून 2 स्कूटर स्वारांनी एकाच वेळी एकमेकापासून विरुद्ध दिशाने जाण्यास सुरुवात केली. प्रत्येक स्कूटर स्वार 40 एकक प्रति तास या वेगाने जात आहे. त्यांनी प्रवासाला सुरुवात केली त्या क्षणी स्कूटर स्वारामधील एकावरील माशी उडून ती दुसऱ्या स्कूटर स्वारावर बसण्यासाठी निघाली. जर ती माशी 60 एकक प्रति तास या वेगाने उडत असेल तर ती किती अंतर कापल्यावर दुसऱ्या स्कूटर स्वाराला भेटेल? 160 एकक, 140 एकक, 300 एकक, 200 एकक. पहा, गणित म्हणजे प्रश्न काय आहे हे समजलं तरच आपल्याला उत्तर शोधता येतं. बऱ्याचदा प्रश्न नेमका काय आहे तोच कळत नाही. तर आधी प्रश्न नीट समजून घ्या. एक रस्ता आहे, त्याची लांबी आहे 100 एकक. 100 एकक म्हणजे 100 किलोमीटर आपण मानू असं. म्हणजे हा जो रस्ता आहे त्याची लांबी साधारणतः आपण 100 एकक मानली. मग तो 100 मीटर असेल, 100 किलोमीटर असेल, काय असेल. तर त्या रस्त्याच्या विरुद्ध टोकाकडून 2 स्कूटर स्वारांनी एकाच वेळी एकमेकापासून विरुद्ध दिशेने जायला सुरुवात केली. म्हणजे इथला स्कूटर स्वार ह्या दिशेने निघाला, इथला स्कूटर स्वार ह्या दिशेने निघाला. अरे 2 स्कूटर स्वार निघाले, एक इकडून इकडे, एक इकडून इकडे निघाला. पुढे पहा, प्रत्येक स्कूटर स्वार 40 एकक प्रति तास या वेगाने जाते. याचा पण आहे 40 एकक प्रति तास. याचा पण वेग आहे 40 एकक प्रति तास. दोघांचा पण वेग हा एकच आहे. झालं. पुढे पाहता, त्यांनी प्रवासाला सुरुवात केली त्या क्षणी स्कूटर स्वारामधील एकावरील माशी उडून ती दुसऱ्या स्कूटर स्वारावर बसण्यासाठी निघाली. जर ती माशी 60 एकक तास या वेगाने उडत असेल, म्हणजे इथून माशी उडाली आणि ती माशी उडत ह्या स्कूटर स्वाराच्या डोक्यावर बसण्यासाठी निघाली, दुसऱ्या स्कूटर स्वारावर बसण्यासाठी निघाली. जर ती माशी 60 एकक प्रति तास, हिचा वेग किती आहे? 60 एकक प्रति तास आहे. 60 एकक. आता असा नाही विचार करायचा माशीचा वेग हा एवढा मोठा कसा असतो, स्कूटर स्वाराचा वेग एवढा कसा असला नाही विचार करायचा. हाय म्हणायचा, गणित येते. ती माशी 60 एकक तास या वेगाने उडत असेल तर ते किती अंतर कापल्यावर दुसऱ्या स्कूटर स्वाराला भेटेल? म्हणजे असं म्हणायचं, ही माशी सरळ या दिशेने चाललेली आहे, ते काय इकडे तिकडे भटकत नाही, काय ना काय नाही, आणि सरळ त्या स्कूटर स्वाराचा पाठलाग करत आहे, असं असं करत धरायचं. आता पहा, हिचा वेग 60 आहे आणि याचा वेग 40 आहे, म्हणजे ती माशी त्याला गाठणार आहे एवढं तर पक्क ठरलं पाहिजे मनाशी आपल्याला. कोणतं? ही माशी येथून निघाली आहे, तिचा वेग आहे 60 एकक प्रति तास, म्हणजे 60 किलोमीटर असेल, काय असेल, प्रति तास ह्या वेगाने निघाली, आणि याचा वेग आहे 40 एकक प्रति तास. मग आता याचा वेग कमी आहे, हिचा वेग जास्त आहे, मग ही माशी त्याला गाठणार आहे. आता प्रश्न असा आहे की ज्या क्षणी हा स्कूटर स्वार निघाला आहे त्या क्षणी ही माशी सुद्धा येथून निघालेली आहे. दोघे एकाच वेळी निघालेले आहेत, वेळेत फरक नाही. त्यामुळे ते जितके अंतर गाठतील एकमेकाला असेल तिथं ते त्या स्कूटर स्वाराला ते ज्या ठिकाणी ते गाठेल भेटेल त्यावेळेस या दोघांना लागलेला वेळ हा कसा आहे? समानच आहे. वेळ समान आहे, अंतर मात्र थोडा फरक आहे. कोणता फरक अंतरात? हा स्कूटर स्वार येथून 100 एकक पुढे आहे. 100 एकक हे अंतर असल्यामुळे तो अगोदर पुढे आहे. आता तुमच्या गणित थोडं थोडं लक्षात आलं की हा येथून 100 एकक पुढे अगोदरच निघालेला आहे, म्हणजे ठराविक वेळेमध्ये याने 100 एकक अंतर कमी पार केलंय, हिने 100 एकक अंतर त्याच्यापेक्षा जास्त पार केलेलं आहे.
मग हे अंतर आपण काय करू, एक्स एकक मानू. किती मानू, एक्स एकक. मग ह्या स्कूटर स्वाराच्या पुढे हा जो स्कूटर स्वार आहे ना, त्याने काटले अंतर एक्स मानू. मग हिचं अंतर किती होणार आहे, एक्स अधिक 60 होणार. किती होणार, एक्स अधिक 60. म्हणजे आपण असं म्हणू, स्कूटर स्वाराने, इकडल्या स्कूटर स्वाराचा काय संबंध आता बरं म्हणतात, इकडल्या स्कूटर स्वार इकडे निघून गेला, त्याचा काय संबंध नाही. तो फक्त माशी ठेवून गेला निघून, माशी जरी सोडली गेला निघून, तो ह्याचा काय संबंध नाही अजिबात. त्याचा कुठं काय संबंध विचार नाही. फक्त त्याने काय विचारलंय, ह्या स्कूटर स्वाराला किती वेळ ती गाडी ती माशी भेटन. मग स्कूटर स्वाराने पार केलेले अंतर एक्स किलोमीटर किंवा एक्स एकक म्हणू, एक्स एकक असताना माशी त्यावर बसली. हा पा, कारण ते माशी त्या स्कूटर स्वारावर बसण्यासाठी निघाली होती, त्यामुळे ती एक्स एकक अंतर गेलं तर माशी त्यावर बसली. म्हणून माशीने पार केले अंतर, पार केलेले अंतर बरोबर किती होणार आहे, एक्स अधिक 100 एकक. पहा माशीने किती अंतर पार केलं, एक्स अधिक 100 एकक. प्रश्न पहा नीट ध्यान ठेवा, प्रश्न ते पुसायचा आपल्याला नीट पाहिला तर. स्कूटर स्वाराने एक्स एकक अंतर पार केलं तेव्हा माशीने किती केलं, एक्स अधिक 100. कारण माशी 100 मागून निघालेली आहे. दोघांचा वेग, एकाचा किती वेग आहे, 40 आहे. एकाचा किती वेग आहे तर 60 आहे. आणि वेळ मात्र समान आहे. दोघांचा वेळ कसा आहे, समान आहे. पहा, कारण ही जेवढ्या वेळात निघाली तेवढ्या वेळात ही निघालेली. आपल्याला माहिती आहे वेळ म्हणजे कसं असतं, अंतर भागिले वेग. म्हणजे माशीचा वेळ बरोबर स्कूटर स्वाराचा वेळ. दोघांचा वेळ समानच आहे. दोघांचा वेळ हा समानच आहे. का समान आहे नीट पहा, कारण इथून जी निघाली त्याच वेळ हा इथून निघालेला आहे. दोघे एकाच वेळ निघालेले आहेत, फक्त हिचा वेग जास्त आहे आणि अंतर पण त्याचे जास्त आहे. मग बघा माशीचं किती होणार आहे वेळ, माशीचं अंतर किती आहे, एक्स अधिक 100 आणि तिचा वेग आहे 60. अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो. अंतर माशीचे अंतर किती आहे, एक्स अधिक 100. कारण हे एक्स अंतर, जेवढं अंतर त्या स्कूटर स्वाराने पार केलं आहे ते अंतर पार करून शिवाय हे 100 एकक त्याने अगोदर पार केलंय. म्हणजे माशीने अंतर किती केलंय, एक्स अधिक 100. माशीचा किती वेग आहे, 60. स्कूटर स्वाराचा वेळ दोघांचा समान वेळ आहे, तर तेवढ्या वेळात स्कूटर स्वाराचं अंतर किती आहे, एक्स आहे आणि त्याचा वेग किती आहे, 40 आहे. हे समीकरणापर्यंत तुम्ही आला की समजायचं तुम्ही जिंकला, तुम्हाला उत्तर आलं म्हणायचं. पहा माशीचा वेळ कसा काढायचा, तर माशीने पार केलेलं अंतर भागिले माशीचा वेग. स्कूटर स्वाराचा वेग कसा काढायचा, स्कूटर स्वाराने पार केलं अंतर भागिले स्कूटर स्वाराचा वेग. आणि दोन्ही वेळ हे समान आहेत, वेळा समान आहेत, अंतर वेगवेगळे आहे, वेग वेगवेगळा आहे. दोघांच्या अंतर वेगवेगळे आहेत. कारण का, हा थोडे एक्स किलोमीटर किंवा एक्स एकक अंतर गेला, माशी त्याच्या पाठीमागे 100 आहे. म्हणजे हे 100 माशीने तेवढ्याच वेळामध्ये जास्त पार केलंय. त्यामुळे माशीचं अंतर आहे एक्स शिवाय हे 100, एक्स अधिक 100 आणि स्कूटर स्वाराचं काय फक्त एक्स आहे. मग दोघांचा वेळ मात्र कसा आहे, समानच आहे. त्यामुळे अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो, अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो. अशा मुख्य संकल्पना नीट समजून घ्यायच्या. जर तुम्हाला या गणितातल्या नेमक्या संकल्पना समजल्या तरच गणित समजतं आणि ते सोडवता येतं. म्हणजे माशी त्या माणसाच्या मागून, त्या स्कूटरच्या पाठीमागून 100 एकक मागे आहे, तिथून ती निघालेली आहे. फक्त हे ध्यान ठेवायचं, जेवढं अंतर स्कूटर स्वर गेलं आहे त्याच्यापेक्षा
100 एकक अंतर माशी जास्त गेलेले आहे. दोघे एकाच वेळी निघालेले आहेत, दोघांचा वेळ समान आहे. दोघांचा वेग वेगवेगळा असला ते गाठली. जर माशीचा वेग पण 40 असता आणि याचा पण 40 असता, माशी त्याला गाठू शकत नसती. त्यांच्यामध्ये कायम अंतर 100 एकक राहिलं असतं. आणि माशीचा वेग जर कमी असता, 40 पेक्षा कमी, माशी गाठू शकली नसती. त्यांच्यातलं अंतर कायम वाढत राहिलं असतं. माशीचा वेग जास्त आहे, त्यामुळे ते गाठू शकली. त्यामुळे माशीचा वेग आणि स्कूटर स्वराचा वेग कसा आहे, समान लागला वेळ. आता आपल्याला माहिती आहे, 2 अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल, तर त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. ही गणितामधली एक महत्वाची संकल्पना आहे, महत्वाचा नियम आहे. 2 अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल, तर त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. म्हणजे 40 कंसात x अधिक 100 बरोबर 60x. म्हणून 40x अधिक 4000 बरोबर 60x. म्हणून 40x वजा 60x बरोबर वजा 4000. म्हणजे काय केलं आपण, हा 60 चा अधिक आहे, इकडे वजा केला. हा इकडे अधिक येतो, तिकडे वजा होणार. वजा बाकी वजा 20x बरोबर वजा 4000. म्हणून x बरोबर वजा 4000 छेद वजा 20. दोनदा वजा आहे. पहा, तर x बरोबर 200. म्हणजे 200 हे याचं अंतर आहे, कोणाचं, त्या स्कूटर स्वाराचं. स्कूटर स्वार हा 200 मीटर अंतर गेलेला आहे. माशी किती जाणार मग, 100 अधिक 200. म्हणून माशीने काटलेले अंतर, माशीने काटलेले अंतर बरोबर 200 अधिक 100 बरोबर 300 एकक. म्हणजे 300 एकक तिने अंतर काढलेले आहे. माशी एकूण 300 एकक अंतर तिने गेल्यावर ते त्याला गाठलेले आहे. त्या स्कूटर स्वार तरी कधी गाठलंय, एकूण 300 एकक अंतर गेल्यावर. ह्याच्यातली मुख्य संकल्पना समजून घ्या फक्त. कोणती मुख्य संकल्पना अशी आहे की माशी जी आहे ती 100 एकक अंतरावरून मागून निघालेली आहे, हा पुढे गेलेला आहे. मग याचं अंतर जे आहे त्याच्यापेक्षा हिचं अंतर 100 ने जास्त आहे. अशा प्रकारचं कोणतंही पाठला करणारं कोणतं पण असलं तर हे ध्यान ठेवायचं, दोघांचा वेळ समान आहे. मग याचे अंतर भागिले याचा वेग, दुसऱ्यांचा अंतर भागिले दुसऱ्याचा वेग, ते समान धरायचं आणि गणित ते सोडवायचं. उत्तर आलं 300 एकक.